नमस्कार, आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। नमस्कार। तीक्ष्णगत महोत्सव 2025 हा येत्या 14 डिसेंबर 2025 पासून सुरू होत आहे आणि या एक वॉकेथॉन जी आहे त्या तीक्ष्णगत महोत्सवाच्या अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेले आहेत। परंतु सगळ्यात संवेदनशील म्हणजे कार्यक्रम हा आहे की एक वॉकेथॉन दरवर्षी 5 वर्षापासून तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून हे वॉकेथॉन आम्ही ठेवत असतो। परंतु यावेळेस बाल हक्क आयोग, पोलीस डिपार्टमेंट तसंच अध्यापक संघ हे आम्ही सोबत मिळून यावेळेस हे एक वॉकेथॉन प्लस रंगभरण स्पर्धा ही आम्ही आयोजित केलेली आहे। या 14 तारखेला अकोलेकरांना सुद्धा एक आव्हान आहे की वाढते अत्याचार, बालकांवर भीषण अत्याचार वाढत आहेत या पूर्ण भारत देशामध्ये। तर या नरभक्षांना, या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना म्हणजे एक आळा घालण्यासाठी पब्लिक जागृत झाली हे आपल्याला दाखवलं पाहिजे। अवेअरनेस ची ही रॅली आहे, म्हणून अकोलेकरांना माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन प्रत्येक मूल आपलं मूल हे भावना जोपासून त्यांनी सहभागी व्हावं। तसेच क्रिकेटची स्पर्धा दरवर्षी आम्ही सर्व लोक एक आयोजित करत असतो, तर यावर्षी सुद्धा क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली आहे। 14 तारखेपासून त्याचं ओपनिंग आहे। तसंच आदर्श शिंदे हे यांचा एक लाईव्ह कॉन्सर्ट जो आहे तो 16 तारखेला गौरक्षण मैदान इथे तो आयोजित केलेला आहे संध्याकाळी 7 वाजता। गौरव मोरे हास्यचित्राचा फेम आहे, तसंच अंकुश चौधरी महाराष्ट्रात माहितीच आहे सगळ्यांना, चित्रपट सृष्टीतला एक अभिनेता आहे। पद्मश्री मिलिंद कांबळे आहेत। असे विविध प्रकारचे मान्यवर या वॉकेथॉन मध्ये सुद्धा येत आहेत, लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये सुद्धा येत आहे। तसेच गझल संध्या 19 तारखेला आहे, 20 तारखेला एक वक्तृत्व स्पर्धा 21 तारखेला आहे, 20 तारखेला डान्स कॉम्पिटिशन महाराष्ट्र लेवलची आहे। असे विविध प्रकारचे कार्यक्रम या महोत्सवामध्ये ठेवलेले आहे। माझं सर्वांना आव्हान आहे की आपण या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि संवेदनशीलता जी आहे ती आपली जागरूक करावी, इतरांची जागरूक करावी आणि बालकांसंबंधित जे आहे ते जागरूक राहावं असं माझं सर्वांना। थँक्यू सो मच।